नमस्कार. तुम्ही कधी विचार केलाय का की हिंदू धर्मात अंतिम संस्काराचे सर्वाधिक अधिकार पुत्रालाच का दिले गेले आहेत? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आत्ता आपण पाहणार आहोत, मुलगाच का करतो आपल्या मातापित्याचा अंतिम संस्कार, त्याची धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे कोणती. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, जन्म आणि मृत्यू हे या सृष्टीचे अंतिम सत्य आहे. हिंदू संस्कृतीत मानवी जीवनाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 16 संस्कार सांगितले गेले आहेत. ज्यातील अंतिम आणि महत्त्वाचा संस्कार म्हणजे अंत्येष्टी म्हणजेच अंतिम संस्कार. सनातन परंपरेमध्ये माता पिताच्या मृत्यूनंतर त्यांना मुखाग्नी देण्याची आणि पिंडदान करण्याचा अधिकार प्रामुख्याने पुत्राला म्हणजेच मुलाला दिला गेला आहे. या नियमामागे केवळ सामाजिक रूढी नसून गरुड पुराणासारख्या धर्मग्रंथामधील प्राचीन कथा, आध्यात्मिक कारणे आणि सूक्ष्म ऊर्जेचे शास्त्र दडलेले आहे. परंतु बदलत्या आधुनिक काळात या परंपरेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत आहे आणि त्यामागील मूळ धार्मिक व व्यावहारिक प्रवाह काय आहे याचा सविस्तर वेध घेणे अत्यंत गरजेचे आहे. हा नियम का बनला हे समजावून घेण्यासाठी आपण गरुड पुराणातील एका कथेचा आणि त्यामागील धार्मिक कारणांचा आधार घेऊया. ऋषी रुची आणि त्यांच्या पूर्वजांची ही कथा गरुड पुराण आणि मार्कंडेय पुराणात अतिशय सविस्तरपणे आढळते. ही केवळ एक कथा नसून त्यामागे मानवी जीवन, कर्तव्य आणि अध्यात्म याचा सखोल संदेश आहे. चला तर मग ही कथा अगदी जवळून आणि सविस्तरपणे समजून घेऊया. ऋषी रुची आणि पूर्वजांची भेट. सविस्तर कथा खूप प्राचीन काळातील गोष्ट आहे. रुची नावाचे एक अत्यंत ज्ञानी आणि तपस्वी ऋषी होते. त्यांचे मन लहानपणापासूनच संसारातून उडाले होते. हे जग नश्वर आहे. लग्न करणे, संसार थाटणे आणि मायेच्या जाळ्यात अडकणे म्हणजे दुःखाला आमंत्रण देणे असा त्यांचा ठाम समज होता. म्हणूनच त्यांनी लग्न न करता आजीवन ब्रह्मचारी राहण्याचा आणि जंगलात राहून केवळ ईश्वराची आराधना करण्याचा निर्णय घेतला. ते वर्षानुवर्ष कठोर तपश्चर्या करीत राहिले. त्यांच्या तपश्चर्याचे तेज इतके वाढले की ते एका महान सिद्धासारखे दिसू लागले. त्यांना वाटायचे की त्यांनी जीवनाचे परमसत्य मिळवले आहे. एक दिवस ऋषी रुची जंगलातून जात असताना त्यांना एका झाडावर काही आत्मे उलटे लटकलेले दिसले. ते आत्मे भूक, तहान आणि तीव्र वेदनेने विव्हळत होते, रडत होते. त्यांचा आक्रोश ऐकून ऋषी रुचींचे हृदय द्रावले. ते त्या आत्म्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी न्याहाळून पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते आत्मे दुसरे कोणी नसून ऋषी रुची यांचे स्वतःचे पितर म्हणजेच मृत झालेले पूर्वज होते. ऋषींनी अत्यंत दुःखी होऊन हात जोडले आणि विचारले, अहो पूजनीय पितरांनो, तुम्ही जर अत्यंत पुण्यवान होतात, मग तुमच्यावर ही वेळ का आली? तुम्ही अशा प्रकारे नरकयातना का भोगत आहात? माझ्याकडून असे कोणते पाप झाले आहे ज्यामुळे तुम्हाला ही गती मिळाली आहे? तेव्हा त्या पूर्वजांनी अत्यंत जड अंतकरणाने सांगितले, हे रुची, तू स्वतःच्या दृष्टीने पुण्य करत असशील, पण आमच्या दृष्टीने तू खूप मोठे पाप करत आहेस. तू लग्न केले नाहीस आणि तुझा वंश इथेच थांबवलास. जोपर्यंत कुटुंबात मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत त्या वंशातील पूर्वजांना मोक्ष मिळत नाही. आम्हाला पिंडाचे अन्न आणि तर्पणाचे पाणी देणारे आता कोणी उरले नाही. आम्ही या झाडावर लटकलो आहोत कारण तुझा वंश संपण्याच्या मार्गावर आहे. तू मृत्यू पावल्यावर तुझा उद्धार करायला आणि आम्हाला यातून सोडवायला कोणीही नसेल. आपण सगळे मिळून पुम नावाच्या नरकात सडत राहू. ऋषी रुची गोंधळले. त्यांनी विचारले, पण पूर्वजांनो, विवाह आणि संसार तर माणसाला मोहाच्या बंधनात अडकवतो.
मग त्याने मोक्ष कसा मिळणार? तेव्हा पूर्वजांनी त्यांना गृहस्थाश्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. संसार हे बंधन नाही, तर ते एक कर्तव्य आहे. जो माणूस लग्न करून पितृऋण फेडून मुलांना जन्मास घालतो आणि त्या मुलांकडून शास्त्रोक्त पद्धतीने अंतिम संस्कार व श्राद्ध करून घेतो, त्याला आणि त्याच्या संपूर्ण वंशाला स्वर्गाचे दार उघडते. मुलाच्या हाताने दिलेले पिंडदान हे पूर्वजांच्या आत्म्याला तृप्त करते. पूर्वजांचे हे डोळे उघडणारे शब्द ऐकून ऋषी यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी पूर्वजांना वचन दिले की ते नक्कीच विवाह करतील. त्यानंतर ऋषी यांनी प्रजापती कर्दमांची कन्या प्रमुचा हिच्याशी विवाह केला. काही काळाने त्यांच्या घरी एका अत्यंत तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. त्या पुत्राचे नाव रौच म्हणजेच ऋषी यांचा मुलगा असे ठेवण्यात आले. हा रौच पुढे जाऊन एक महान मनू, ज्याच्या नावावरून मन्वंतर सुरू होते, ते बनला. जेव्हा रौच मोठा झाला तेव्हा ऋषी यांनी आपले सर्व कर्तव्य पूर्ण करून पुत्राच्या हातून सर्व धार्मिक विधी पूर्ण करून घेतले. रौचने केलेल्या पिंडाच्या दानाने आणि श्राद्धाने ऋषी यांच्या सर्व पूर्वजांना त्या भयानक नरक यातनेतून मुक्ती मिळाली आणि ते सर्वजण मोक्षाला म्हणजेच विष्णू लोकात गेले. पुढे जाऊन जेव्हा ऋषींचा अंत झाला तेव्हा रौचनेच त्यांचा अंत्यसंस्कार केला, ज्यामुळे ऋषींनाही परमगती मिळाली. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? या कथेचा गंभीरार्थ अतिशय महत्त्वाचा आहे. सनातन परंपरेत पुत्र हा केवळ संपत्तीचा वारसदार नसून तो आध्यात्मिक वारसदार असतो. ऋण फेडणे. मानवी शरीरात जन्माला आल्यावर आपल्यावर पितृऋण म्हणजेच माता पित्याचे कर्ज असते. आपण आपल्या वंशाची साखळी पुढे चालू ठेवून आणि माता पित्याचा अंतिम संस्कार करून हे ऋण फेडतो. मुलाचे कर्तव्य. या कथेवरून स्पष्ट होते की हिंदू धर्मात मुलाचे सर्वात मोठे कर्तव्य हे आपल्या माता पित्याला मृत्यूनंतरही सन्मान आणि शांती मिळवून देणे हे आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे. हिंदू धर्मशास्त्रात विशेषतः गरुड पुराण, मनुस्मृती आणि वेदांमध्ये पुत्रांनीच माता पित्याचा अंतिम संस्कार आणि पिंडदान करण्यामागे अत्यंत सखोल धार्मिक आणि आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय कारणे दिली आहेत. ही कारणे केवळ एक प्रथा नसून ती जीवनाचा आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचा एक मोठा सिद्धांत मांडतात. चला ही सर्व कारणे सविस्तरपणे समजून घेऊया. 1. पुत्र शब्दाची आध्यात्मिक व्याख्या आणि पूत नरक. हिंदू धर्मात शब्दांच्या अर्थाला खूप मोठे महत्त्व आहे. पुत्र हा शब्द केवळ जन्माच्या नात्यावरून आलेला नाही, तर तो एका मोठ्या कर्तव्यावरून आला आहे. पूत किंवा पुम हे एका विशिष्ट नरकाचे नाव आहे. धर्मशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला अपत्य नसते किंवा ज्यांचे पिंडदान होत नाही त्याला मृत्यूनंतर या नरकात जावे लागते, जिथे आत्मा अत्यंत कष्ट भोगतो. त्रह याचा अर्थ त्राता किंवा रक्षण करणारा म्हणजेच मुक्त करणारा. अर्थात पुन्नाम्नो नरकात त्रायते इति पुत्रहा, जो आपल्या मातापित्याला पूत नावाच्या नरकात पडण्यापासून वाचवतो आणि त्यांना मोक्षाच्या मार्गावर घेऊन जातो, तोच खरा पुत्र. पुत्राने दिलेल्या मुखाग्नी आणि पिंडदान हे माता पित्याच्या आत्म्याला नरकाच्या यातनांमधून मुक्त करण्याचे माध्यम मानले जाते. 2. 3 ऋणे म्हणजेच कर्ज आणि पितृऋण मुक्ती. सनातन परंपरेनुसार जेव्हा एखादा मनुष्य या पृथ्वीवर जन्माला येतो तेव्हा त्याच्यावर जन्मतःच 3 प्रकारचे ऋणे म्हणजेच कर्ज असतात. 1. देवऋण. भगवंताने आपल्याला हे सुंदर जीवन आणि निसर्ग दिले त्याचे ऋण म्हणजेच हे यज्ञ यागाने फिटते. 2. ऋषीऋण. ऋषीमुनींनी आपल्याला ज्ञान आणि संस्कृती दिली त्यांचे ऋण हे वेदांचा अभ्यास करून फिटते. 3. पितृऋण
माता पित्याने आपल्याला जन्म दिला, आपले पालनपोषण केले आणि स्वतःचे रक्त आटवून आपल्याला मोठे केले, त्यांचे ऋण. या 3 ऋणांपैकी पितृऋण सर्वात मोठे मानले जाते. जेव्हा मुलगा स्वतः लग्न करून वंशाची साखळी पुढे चालू ठेवतो आणि माता पित्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे श्राद्ध, तर्पण व अंतिम संस्कार करतो, तेव्हाच तो या पितृऋणातून मुक्त होऊ शकतो. जर त्याने हे केले नाही तर तो आपल्या कर्तव्यापासून चुकतो असे मानले जाते. 3. गरुड पुराणातील अतिवाहिका शरीर आणि 10 दिवसांचे पिंडदान. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा स्थूल शरीर म्हणजे हाडामासांचे शरीर इथेच संपते, परंतु आत्म्यासोबत त्याचे सूक्ष्म शरीर बाहेर पडते. गरुड पुराणानुसार या काळात आत्म्याला अतिवाहिका शरीर म्हणजेच एक तात्पुरते रूप मिळते. हे रूप अत्यंत भुकेले आणि तहानलेले असते. 10 दिवसांचे पिंडदान. मृत्यूनंतरचे पहिले 10 दिवस मुलगा जे पिंडदान करतो त्या पिंडाच्या ऊर्जेतून त्या आत्म्याला यमलोकाची अनवाणी आणि कठीण यात्रा पार करण्याची शक्ती मिळते. मुखाग्नीचे महत्त्व. पुत्राने दिलेला मुखाग्नी हा आत्म्याला हे पटवून देतो की आता या शरीराशी तुझा संबंध संपला आहे, आता तू पुढच्या प्रवासाला निघ. मुलाच्या हाताने अग्नी मिळाल्यामुळे आत्म्याचा या जगातील मोह चटकन सुटतो. 4. ऊर्जेचा सिद्धांत आणि रक्ताचे नाते म्हणजेच DNA आणि सूक्ष्म ऊर्जा. आध्यात्मिक आणि तांत्रिकदृष्ट्या मातापित्याच्या आणि मुलाचा संबंध केवळ सामाजिक नसून तो सूक्ष्म ऊर्जेचा आणि रक्ताचा म्हणजेच DNAचा संबंध असतो. शास्त्र सांगते की पुत्राच्या शरीरात माता आणि पिता दोघांच्याही अंशाचा म्हणजेच ऊर्जेचा थेट प्रवाह असतो. जेव्हा हाच पुत्र विशिष्ट मंत्राचा उच्चार करून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्या हाताने पिंड अर्पण करतो तेव्हा त्या पिंडाची आणि मंत्राची ऊर्जा थेट मृत मातापित्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचते. रक्ताचे नाते असल्यामुळे ही ऊर्जा ग्रहण करणे आत्म्यासाठी सोपे होते. 5. वंशाची निरंतरता. हिंदू संस्कृतीत कुटुंबाला एक वृक्ष म्हणजे झाड मानले गेले आहे. आई वडील हे त्या झाडाची मुळे असतात आणि मुले या त्या झाडाच्या फांद्या व फळे असतात. मुलाने अंतिम संस्कार करणे म्हणजे तुम्ही दिलेला हा वंशाचा वृक्ष मी पुढे जिवंत ठेवला आहे आणि यापुढेही ठेवेल अशी ग्वाही आपल्या पूर्वजांना देणे होय. यामुळे पूर्वजांचा आत्मा निश्चिंत होतो की आपला वंश संपलेला नाही. आधुनिक काळातील एक महत्त्वाचा विचार. प्राचीन काळी पुरुष प्रधान व्यवस्था आणि कठीण जीवनशैलीमुळे हे अधिकार मुख्यत्वे पुत्राला दिले गेले होते, परंतु आपल्या उपनिषदांमध्ये आणि शास्त्रांमध्ये श्रद्धा आणि भाव याला सर्वोपरी मानले गेले आहे. श्रद्धेया क्रियेत इति श्राद्धम. जे श्रद्धेने केले जाते तेच श्राद्ध. त्यामुळेच आजच्या काळात जर एखाद्याला मुलगा नसेल तर त्याची मुलगी, पत्नी किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती पूर्ण श्रद्धेने हा विधी करू शकते. महत्त्वाचा पुत्राचा देह नाही तर त्या विधीमागील आदर आणि प्रेम आहे जे मातापित्याच्या आत्म्याला तृप्त करते. आधुनिक काळात आणि बदलती परिस्थिती. प्राचीन काळातील धार्मिक नियम आणि आजचा आधुनिक काळ यांच्यात विचारांचा आणि परिस्थितीचा खूप मोठा बदल झाला आहे. आजच्या काळात मुलगाच का करतो या प्रश्नाकडे केवळ जुन्या रूढी परंपरा म्हणून न बघता बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक चौकटीतून बघणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग आधुनिक काळ आणि बदलती परिस्थिती सविस्तरपणे समजून घेऊया. 1. मुलगा आणि मुलगी यांच्यातील समानतेचा स्वीकार. प्राचीन काळी वंशाचा दिवा किंवा वारसदार म्हणून फक्त मुलाकडे पाहिले जात असे, परंतु आजच्या आधुनिक समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेद उरलेला नाही. मुली आज शिक्षण, नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यात मुलांच्या खांद्याला खांदा लागून उभ्या आहेत. ज्या मातापित्यांना फक्त मुलगी किंवा मुलीच आहेत त्या मुली आपल्या आईवडिलांचे संगोपन अगदी मुलाप्रमाणेच करतात. त्यामुळे
मृत्यूनंतर त्यांचा अंतिम संस्कार करण्याचा आणि त्यांना निरोप देण्याचा पहिला हक्कही मुलीचाच बनतो. हा विचार समाजाने आता स्वीकारला आहे. 2. कायदेविषयक आणि सामाजिक बदल. आज केवळ सामाजिक पातळीवरच नाही तर कायद्याने आणि अनेक धार्मिक विद्वानांनीही मुलींना अंतिम संस्कार करण्याचा अधिकार दिला आहे. इच्छापत्र म्हणजेच विल. आजकाल अनेक मातापिता आपल्या हयातीतच अशी इच्छा व्यक्त करतात की माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलीनेच मला मुखाग्नी द्यावा. बदलती मानसिकता. आज आपण समाजात वारंवार अशा बातम्या वाचतो किंवा पाहतो जिथे केवळ मुलींनीच आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या पार्थिवाला खांदा दिला, मुखाग्नी दिला आणि अस्थि विसर्जनही केले. समाजाने अशा बदलांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. 3. धर्मशास्त्राचा खरा आणि लवचिक अर्थ. अनेकांना असे वाटते की मुलींनी अंतिम संस्कार करणे धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे, पण हे पूर्णपणे खरे नाही. आपल्या सनातन धर्मात परिस्थितीनुसार नियमांमध्ये बदल करण्याची लवचिकता नेहमीच राहिली आहे. श्रद्धा सर्वात महत्त्वाची. श्राद्ध हा शब्द श्रद्धा या शब्दापासून बनला आहे. शास्त्र सांगते की विधी कोणी केला यापेक्षा तो किती श्रद्धेने आणि प्रेमाने केला याला देवाच्या दरबारात जास्त महत्त्व आहे. एका अनोळखी पुत्राने केवळ कर्मकांड म्हणून केलेल्या विधीपेक्षा स्वतःच्या मुलीने अश्रूंच्या धारांनी आणि मनापासून दिलेला मुखाग्नी मातापित्याच्या आत्म्याला जास्त शांती देतो. शास्त्रातील पर्याय. आपत्कालीन परिस्थितीत किंवा मुलगा नसताना मुलगी, पत्नी, जावई किंवा अगदी जवळचा मित्रही अंतिम संस्कार करू शकतो. अशी सवलत आपल्या ग्रंथांमध्ये आधीपासूनच दिलेली आहे. 4. आजच्या काळातील व्यावहारिक कारणे. प्राचीन काळी अंतिम संस्काराचे विधी करण्यासाठी स्मशानभूमीत जाणे, लाकडाची व्यवस्था करणे आणि रात्री अपरात्री कठीण परिस्थितीत राहणे या गोष्टी महिलांसाठी सुरक्षित किंवा सोयीच्या मानल्या जात नव्हत्या. आजच्या काळात विद्युत दाहिनी किंवा गॅसवर चालणाऱ्या शवदाहिन्या आल्या आहेत, ज्यामुळे विधी कमी वेळात आणि सुटसुटीत रीतीने होतात. स्मशान भूमीतील वातावरण आणि व्यवस्था सुधारल्यामुळे महिला आणि मुली तिथे जाऊन सन्मानाने सर्व विधी पूर्ण करू शकतात. निष्कर्ष. विचारांची आधुनिकता. पिंडदान किंवा मुखाग्नी हा हक्क नाही तर ते एक कर्तव्य आणि प्रेम आहे. आधुनिक काळाचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्याही जेंडरची म्हणजेच लिंगाची बंधन नसतात. आत्म्याला भूक असते ती केवळ आपल्या माणसांच्या प्रेमाची आणि आदराची. त्यामुळे मुलगा असो वा मुलगी, ज्या मुलाने मातापित्याची हयातीत सेवा केली त्याच अपत्याच्या हाताने अंतिम निरोप मिळणे हाच मातापित्यांसाठी सर्वात मोठा मोक्ष आहे. शेवटी धर्मशास्त्रातील नियम हे मानवी कल्याणासाठी आणि व्यवस्थेसाठी बनवले गेले आहेत. प्राचीन काळी पुत्र शब्दाची व्याख्या आत्म्याला मोक्ष देणारा अशी केली गेली असली तरी आजच्या आधुनिक युगात मुलगा आणि मुलगी या दोन्ही अपत्यांनी हा भेद मिटवला आहे. गरुड पुराणातील ऋषी रुची यांच्या कथेवरून आपल्याला कर्तव्याची आणि ऋणांची जाणीव होते, परंतु ईश्वराच्या आणि धर्माच्या नजरेत कर्मकांडापेक्षा श्रद्धा श्रेष्ठ मानली गेली आहे. आजच्या बदलत्या परिस्थितीत ज्या अपत्याने मातापित्याची हयातीत मनोभावे सेवा केली, मग तो मुलगा असो व मुलगी, तिच्या किंवा त्याच्या हाताने मिळालेला अंतिम निरोप मातापित्याच्या आत्म्याला नक्कीच परमशांती आणि मोक्ष मिळवून देतो. कारण आत्म्याला लिंग नसते, त्याला भूक असते ती केवळ आपल्या माणसांच्या निस्सीम प्रेमाची आणि आदराची. तर ही माहिती होती मुलगाच का करतो आपल्या मातापित्याचा अंतिम संस्कार आणि त्याची धार्मिक आध्यात्मिक कारणे. तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा
आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.